रिस्क आणि ते ऑपरेशन करून ते काढून टाकल्याशिवाय तुम्हाला काही बरं होण्याचा संधीच नाही. पण तुम्हाला आणखी जे 4 महिने जरा पडायचं असलं तर पडा. शेवटी मी कंटाळून म्हटलं आपण करून घेऊया ऑपरेशन. पण त्यावेळेला माझं हे व्हिज्युअलायझेशन सुरू झालेलं होतं. आणखी योगातले न्यास नावाची एक साधना माझे आध्यात्मिक गुरु जे होते अल भागवत त्यांनी मला शिकवली होती. तर ते मी आता दुसरं काही करायला नाही म्हणून मी ते करत राहिलो आणि त्याचा फायदा होतो हे मला माहीत नव्हतं. तर त्या न्यासाचा मला फायदा झाला आणि मी जे चित्रण करत राहिलो त्याचाही फायदा झाला. मग असं आम्ही ठरवलं होतं की ह्या तारखेला मी जाऊन तिथे दवाखान्यात ॲडमिट व्हायचं त्यांच्याकडे आणि 2-3 दिवसांनी सगळ्या टेस्ट झाल्यावर ऑपरेशन करायचं असं ठरलं होतं. तर ते ठरलेल्या तारखेला मी तिथे गेलो. पण तोपर्यंत माझं व्हिज्युअलायझेशन पुष्कळ दिवस म्हणजे 2-3 आठवडे माझं व्हिज्युअलायझेशनचा प्रयोग मी सतत करत राहिलो होतो आणि त्याचा मला फायदा व्हायला लागला होता. पण अजून त्याच्यावरती श्रद्धा नव्हती की खरंच बरं होतं आहे की नाही मला माहीत नाही. तर मी ॲडमिट व्हायसाठी डॉक्टरांच्याकडे गेलो. त्याने टेस्ट केल्या आणि ते म्हणाले अहो 30% इम्प्रूव्हमेंट आहे की सुधारणा 30% असताना आपण कशाला करायचं ऑपरेशन. मी म्हटलं मी कुठे ऑपरेशनचा आकडा धरला होता. तुम्हीच म्हणत होता ऑपरेशनशिवाय बरं होणार नाही आपण थांबूया म्हणाले. आणि मग मला त्याने सांगितलं की तुम्ही काळजी घ्या आणि हे सगळं. कारण माझं मणिभाई देसाई म्हणून नाशिकला माझे एक स्नेही होते. ते योगाचे एक्सपर्ट होते. योगाचा खूप त्यांचा दांडगा अभ्यास होता. तर त्यांच्याकडे मी गेलो. त्याने मला योगाची एक पद्धत शिकवली आणि त्या पद्धतीने माझ्या पाठीचं ते हळूहळू ते स्नायू मोकळे व्हायला लागले आणि मी पुष्कळसा बरा व्हायला लागलो आजारातनं. आणि मी गेलो कामावर गेलो आणि मग माझ्या चित्रणावर खूपच श्रद्धा बसली की हे चित्रणामुळे जर हे झालं तर मग बाकी सगळं मला करता आलं पाहिजे. मला आठवतं ते पोलीस शूटिंग कॉम्पिटिशन्स होत्या त्याच्यासाठी मी गेलो. मी ठरवलं की आपण करायचं शूटिंग. बावडेकरांनी सांगितलं होतं शूटिंग आणि बिलियर्ड्स हे सगळं टाळा. ते कॉन्ट्राइंडिकेटेड आहे म्हणजे जे करायला नको पथ्य पाळा असं जसं डॉक्टर सांगतात तसं त्यांनी मला बजावून सांगितलं होतं की शूटिंग करायचं नाही हे करायचं नाही. कारण वजन सांभाळावं लागतं रायफल शूटिंगसाठी. पिस्तूल शूटिंगसाठी तर एका हातावरचं वजन सांभाळावं लागतं. कितीतरी वेळ उभं राहावं लागतं. तर ते चांगलं नाही आहे. तुम्ही म्हणजे स्वतःच्या शरीरावर जास्त अत्याचार करू नका तर तुम्ही नॉर्मल आयुष्य जगू शकाल इतरांच्यासारखं. पण मला असं वाटलं की या दोन्ही खेळांनी मला इतका आनंद दिलेला आहे तर मी ते का नाही खेळायचं. मी जर ऑपरेशन टाळू शकतो तर व्हिज्युअलायझेशनने मला हे खेळ परत खेळता येऊन माझी प्रकृती पण चांगली राखता आली पाहिजे. तर मी तुम्हाला सांगतो त्या वर्षी मी गेलो तर सगळ्यांना वाटलं होतं की मी नाही आहे कॉम्पिटिशनमध्ये म्हणून बरं वाटलं होतं त्यांना. कारण मी जिंकत होतो बरेच वेळा. त्यामुळे एक चांगला प्रतिस्पर्धी उतरणार नाही असं सगळ्यांना बरं वाटलं होतं. जोग साहेब होते IGP ते मला म्हणाले सुद्धा कशाला आलास तू. ते सगळे किती आनंदात होते की बाम नाही आहे यावेळेला बरं झालं म्हणून. तर मी म्हटलं सर मी आजारी आहे. माझ्या निम्म्या वयाचे लोक भाग घेत आहेत. चांगले नेमबाज आहेत तर कशाला त्यांनी काळजी करायची. आणि त्या वर्षी तुम्हाला सांगतो की 6:30 वाजल्यापासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत मी सारखा शूटिंग करत राहिलो. कारण त्यावेळेला आमची टार्गेट्स मोठी होती पोलीसच्या कॉम्पिटिशन्सची. आता ते आम्ही लहान करून टाकले त्यामुळे माझ्या लोक नाराज आहेत की हे काय टार्गेट लहान कशाला केलं. तर ते मोठ्या टार्गेट असल्यामुळे सगळे 10च्या 10 मारायचे सगळे लोक. तर मला परत टाय शूटला उभं राहायला लागायचं. पण माझा खेळ प्रत्येक टाय शूटला सुधारत गेला आणि त्यांचा खेळ खाली जात गेला. त्या चित्रणाच्या सरावामुळे माझी खात्री आहे की मी त्यावेळेला सगळ्या ट्रॉफीज जिंकल्या. नकारात्मक विचारांना बळ देत राहिल्याने गोष्टींचे नकारात्मक चित्रण मनात तयार होत राहते. त्याचा तुमच्या आत्मप्रतिमेवर परिणाम होतो हे लक्षात ठेवा. व्हिज्युअलायझेशन ही ध्येय साध्य करण्याची उत्तम शक्ती आहे.